फायनली आपण पोहोचलो होतो द रामेश्वरम कॅफेला. इथे ऑलरेडी थोडीशी क्राऊड झालीच होती आणि इकडे बघतो तर काय तर ATM सारखं एक मशीन होतं ज्यावर मला माझं फूड ऑर्डर करायचं होतं आणि मी माझं फूड ऑर्डर करायला सुरुवात केली. ॲक्च्युली खूप सारी व्हरायटी असल्यामुळे मी थोडासा कन्फ्यूज झालो होतो, पण माझ्या एका मित्राने मला इथला मल्टीग्रेन डोसा सजेस्ट केला होता जो मी ऑर्डर करणार होतो आणि त्यासोबतच मी इडली वडा आणि एक फिल्टर कॉफी सुद्धा ऑर्डर केली. नंतर मी इकडे कुपन कलेक्ट करून ते इकडे काउंटरला गेलो. इथे अशी सिस्टम आहे की बघा की प्रत्येक आयटमसाठी वेगळं काउंटर आहे, त्यामुळे तिथं जाऊन वाट बघण्याची गरज असते. थोडासा वेट केल्यानंतर इडली आणि वडा रेडी झालेला होता, तर इकडे डोसा रेडी करत होते. त्यांचं ऍक्च्युली हे ओपन काउंटर असल्यामुळे आपण आपला डोसा बनवताना सुद्धा बघू शकतो आणि इथे एक प्रॉपर त्यांची सिस्टम आहे. थोडा वेळ वेट केल्यानंतर फायनली माझा मल्टीग्रेन डोसा हा रेडी झालेला होता. पोटात माझ्या खूपच जास्त कावळे काव करत होते. मग फायनली माझा डोसा रेडी झाला आणि मी इकडे साईडला येऊन मस्तपैकी बसलो. त्यानंतर मी थोडंसं फोटोज वगैरे घेतले आणि खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अशी चव आहे ना भाऊ, सांगू नाही शकत, शब्दात सांगू शकत नाही. ऍक्च्युली हा डोसा आहे ना एकदम मस्तपैकी तुपात बनवलेला असतो. त्या देसी घीमुळे ना याची चव एकदम सुपर झालेली असते. आणि त्यातल्या ही जी चटणी असते ना बघा, कोकोनट चटणी, ही लय क्लास आहे, सुपर. डोसा संपवल्यानंतर मी इकडे टी काउंटरला गेलो आणि एक फिल्टर कॉफी घेतली. इथली फिल्टर कॉफी ना भाऊ एकदम टॉपचा विषय, त्या म्हणजे डायरेक्ट कॉम्प्रोमाइजच नाही कॉफीमध्ये. बाहेर आलो, थोडीशी फोटोग्राफी केली. आता मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या